श्री स्वामी समर्थ. दुःख त्रास संपत नसेल तर 100% फायदेशीर. सर्व पित्री अमावस्या 12 राशीनुसार प्रभावी तोडगे. 1. मेष रास. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. तर मेष राशीच्या व्यक्तीने सर्व पित्री अमावस्येला जमीन, लाल वस्तू जसे की फळे, वस्त्र, तांब्याचे भांडे दान करावे. तसेच पितरांच्या नावाने गरिबांना अन्नदान करावे. 2. अमावस्येच्या रात्री जर तुम्ही काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी खाऊ घातली आणि ती पोळी कुत्र्याने खाल्ली तर या उपायामुळे तुमचे सर्व शत्रू शांत होणे सुरू होईल. 3. अमावस्येची रात्र पितृदेवांना समर्पित असते. म्हणून या दिवशी हनुमानाच्या फोटोसमोर दिवा लावून हनुमान चालिसाचा पाठ करावा. पाठ झाल्यावर दिवा घराच्या मुख्य दारावर ठेवावा. 4. ज्यांना कालसर्पदोष असेल त्या व्यक्तींनी अमावस्येच्या दिवशी एखाद्या योग्य ब्राह्मणाला घरी बोलावून घरात शिवपूजन व हवन केले पाहिजे. 5. अमावस्येच्या दिवशी तुम्ही दूध आणि तांदळाचे दान अवश्य करा. यामुळे तुम्हाला आर्थिक त्रासातून मुक्ती मिळेल. काही कारणाने जर पितृ तुमच्यावर नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर होईल. 2. वृषभ रास. 1. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. तर वृषभ राशीच्या व्यक्तीने सर्व पित्री अमावस्येला पांढरी गाय, तांदूळ, खीर, दूध दान करावे. तसेच मुलींना खीर खायला द्या आणि पांढरे वस्त्र दान करा. 2. अमावस्येला काळ्या तिळाचे दान अवश्य करा. त्यामुळे पितृदोष दूर होतो आणि तुमच्यावर कृपा राहते. त्यामुळे तुम्ही जीवनात प्रगती करता. तुम्ही काळे तीळ मंदिरातही दान करू शकता. 3. पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही या काळात रोज गाईला चारा देऊ शकता. असे म्हटले जाते की या काळात मनापासून गाईला चारा दिल्याने देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतोच, शिवाय श्राद्ध विधीचे पूर्ण फळ मिळते. 4. अमावस्येला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याची पूजा करावी. उंबरठ्याला हळदीचे लेपन करावे किंवा उंबरठ्यावर हळदीच्या पेस्टने स्वस्तिक काढावे. उंबरठा फुलांनी, रांगोळीनी सुशोभित करावा. 5. अमावस्येच्या रात्री 5 लाल फूल आणि 5 जळत असलेले दिवे वाहत्या नदीच्या पाण्यात सोडल्याने धनप्राप्तीचे प्रबळ योग बनतात. 3. मिथुन रास. 1. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. तर मिथुन राशीच्या लोकांनी सर्व पित्री अमावस्येला आवळा, द्राक्षे, मूग डाळ, मुगाचे दान करावे. तसेच पक्ष्यांना बाजरी खायला द्या. 2. अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते. दिवा लावताना त्यात लवंगाही टाका. यानंतर पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा. यामुळे पितृदोष दूर होतो. 3. कुत्र्याला पोळी खायला द्या. अमावस्येच्या दिवशी कुत्र्याला पोळी खाऊ घालणे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घातल्याने रोग दूर होतात आणि जीवनातील संकटेही नाहीसे होतात. 4. अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून शिवमंदिरात जाऊन 1 लोटा जल, दूध, दही, तांदूळ, निळी फुले व बेलपत्र अर्पण करावा. असे केल्याने भोले बाबा मनोकामना पूर्ण करतात. त्याचवेळी शत्रूंचा पराभव होतो. 5. अमावस्येच्या दिवशी मंदिरात पिंपळाची झाडे लावल्याने पितृदोष दूर होतो आणि पितृ आपल्या वंशजांना आशीर्वाद देतात. याशिवाय या दिवशी पिंपळाची पूजा करून त्याची काळजी घेण्याचा संकल्प केल्यास इच्छित नोकरी मिळते आणि व्यवसायातील समस्या दूर होतात. 4. कर्क रास. 1. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. तर
कर्क राशीच्या व्यक्तीने सर्व पितरी अमावस्येला नारळ, भात आणि जव दान करावे. तसेच 400 ग्रॅम अख्खे बदाम वाहत्या पाण्यात बुडवा आणि गरीब आणि गरजूंना खायला द्या. 2. अमावस्येला गहू आणि तांदूळ याचे दान करणे महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी गहू आणि तांदूळाचे दान केल्याने तुमच्यावर पितरासह सूर्यदेवाची कृपा देखील होते अशी मान्यता आहे. तसेच घरात सुख, शांती, समृद्धी येते असेही लोक मानतात. 3. अमावस्येला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि इच्छेनुसार गरिबांना अन्नदान करू शकता. या दिवशी अन्नदान करणे हेही अतिशय शुभ मानले जाते. अन्नदानासोबतच तुम्ही काही पैसे देखील दान करू शकता. ज्योतिषशास्त्रानुसार सर्व पितरी अमावस्येला अन्नदान आणि पैसे दान केल्याने व्यक्तीला पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतो असे मानले जाते. 4. अमावस्येला लावण्यात येणारा दिवा कायम तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा लावावा. पूजा करताना अन्नपूर्णा देवीला स्मरण करावे. सकाळी किंवा संध्याकाळी ही पूजा करावी. 5. अमावस्येच्या दिवशी घरातील जाळ्या साफसफाई करण्यासाठी चांगला मानला जातो. 5. सिंह रास. 1. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी सर्व पितरी अमावस्येला सोने, खजूर आणि अन्नधान्य दान करणे उत्तम मानले जाते. तसेच या दिवशी पितरांच्या नावाने श्राद्ध आणि तर्पण करावे. 2. अमावस्येला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याची पूजा करावी. उंबरठ्याला हळदीचे लेपन करावे आणि उंबरठ्यावर हळदीचे पेस्टने स्वस्तिक काढावे. उंबरठ्याला फुलांनी, रांगोळीने सुशोभित करावा. 2. या दिवशी नदी किंवा तलावातील माशांना पिठाचे गोळे खाऊ घालणे खूप शुभ मानले जाते. असे केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सुख समृद्धी नांदते. 3. ज्यांना कालसर्पदोष असेल त्या व्यक्तींनी अमावस्येच्या दिवशी एखाद्या योग्य ब्राह्मणाला घरी बोलावून घरात शिवपूजन व हवन केले पाहिजे. 4. अमावस्येची रात्र पितृदेवांना समर्पित असते, म्हणून या दिवशी हनुमानाच्या फोटोसमोर दिवा लावून हनुमान चालिसाचा पाठ करावा. पाठ झाल्यावर दिवा घराच्या मुख्य दारावर ठेवावा. 5. अमावस्येच्या रात्री जर तुम्ही काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी खाऊ घातली आणि ती पोळी कुत्र्याने खाल्ली तर या उपायामुळे तुमचे सर्व शत्रू शांत होणे सुरू होतील. 6. कन्या रास. कन्या राशीचा स्वामी बुध आहे. त्यामुळे कन्या राशीच्या लोकांनी सर्व पितरी अमावस्येला गूळ, आवळा, मूग डाळ, द्राक्षे आणि हिरवे वस्त्र दान करणे शुभ राहील. तसेच पितरांच्या नावाने गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करा आणि त्यांना दक्षिणा द्या. 2. या अमावस्येला भगवान शंकराची पूजा केली जाते. त्याचबरोबर अमावस्येला पितरांना शांत करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. हे उपाय केल्यानंतर तुम्हाला पितरांचे आशीर्वाद मिळतात. जीवनात प्रगती होते. 3. अमावस्येला न चुकता काळ्या कुत्र्याला गोड पोळी खायला द्या. असे केल्याने भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात. याशिवाय या दिवशी जर काळे कुत्रा दिसला नाही तर कोणत्याही कुत्र्याला भाकरी खायला द्यावी. हा उपाय केल्याने कुंडलीतील शनी आणि केतू दोष दूर होतात. 4. अमावस्येच्या संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि त्याच्या वातीमध्ये कापसाऐवजी लाल रंगाचा धागा वापरा आणि त्यात थोडे केसर घाला. असे मानले जाते की हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी घरात कायमचा वास करते आणि पैशाची कमतरता दूर होते. 5. अमावस्येला दूध, तूप, दही आणि आवळा याचे दान करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी आवळा, दूध, तूप आणि दही यासारख्या काही विशेष वस्तूंचे दान तुम्ही करू शकता. या गोष्टींचे दान केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि तुम्हाला आर्थिक लाभ मिळतो अशी मान्यता आहे. 7. तुळ रास. 1. तूळ
रास या राशीचा शुक्र हा स्वामी आहे. त्यामुळे सर्व पितृ अमावस्येला तुळू राशीच्या लोकांनी पांढरे वस्त्र, फळे, मिठाई, तांदूळ आणि दुधापासून बनवलेल्या खिरीसारख्या शुभ्र वस्तूंचे दान करावे. मुंग्यांनाही पीठ घाला. 2. अमावस्येला घरात दीप प्रज्वलन करावे. 3. अमावस्येच्या दिवशी तुम्ही भगवान शिव आणि पार्वतीची पूजा करावी. यामुळे भगवान शंकराची कृपा तुमच्यावर राहते. या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीला तुळशीची पाने, सिंदूर, शंख, सिंदूर, नारळ आणि केतकीचे फूल अर्पण करावे. 4. अमावस्येला लावण्यात येणारा दिवा कायम तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा लावावा. पूजा करताना अन्नपूर्णा देवीला स्मरण करावे. सकाळी आणि संध्याकाळी ही पूजा करावी. 5. या अमावस्येला भगवान शंकराची पूजा केली जाते. त्याबरोबर अमावस्येला पितरांना शांत करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. हे उपाय केल्यानंतर तुम्हाला पितरांचे आशीर्वाद मिळतात. जीवनात प्रगती होते. 8. वृश्चिक रास. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. तर सर्व पितृ अमावस्येला वृश्चिक राशीच्या लोकांनी दक्षिणा सोबत माती, लाल मसूर, लाल वस्त्र आणि गूळ दान करावा. यासोबतच पितरांच्या नावाने 5 गरीब लोकांना 2 रंगीत ब्लँकेट किंवा उबदार कपडे दान करावे. 2. वारंवार अपघात होत असल्यास किंवा शरीराला व्याधी होत असल्यास अमावस्येला मुंग्यांच्या वारुळावर 1 पाव गूळ चढवावे. मुंग्यांच्या वारुळावर विष्टामूत्र किंवा पाणी टाकणे टाळावे. 3. अमावस्येला दारावर आलेल्या भिकाऱ्याला रिकाम्या हाती पाठवू नये. त्याला यथाशक्ती भोजन आणि काही गोड वस्तू दान करावी. याने वैवाहिक जीवनात मधुरता येते. लग्न होत नसलेल्या मुलांसाठी तर हा चमत्कारिक उपाय आहे. 4. अमावस्येला कटुवचन बोलणे टाळावे. 5. अमावस्येच्या रात्री 5 लाल फूल आणि 5 जळत असलेले दिवे वाहत्या नदीच्या पाण्यात सोडल्याने धन प्राप्तीचे प्रबळ योग बनतात. धनुरास. गुरु धनुराशीचा स्वामी आहे. तर धनुराशीच्या लोकांनी सर्व पितृ अमावस्येला त्यावर रामाचे नाव लिहिलेले कपडे, धार्मिक पुस्तके आणि टॉवेल दान करावे. तसेच काही तीर्थक्षेत्रातील गरिबांना अन्न पुरवावे. 2. सूर्यास्तापूर्वी पूजेच्या ठिकाणी आणि मुख्य दाराजवळ पिठाचे दिवे करून त्यात तिळाचे तेल घाला. हा दिवा दरवाजाजवळ लावा. ताटात मिठाई, फळे, तांदूळ आणि पिठाचा दिवा ठेवा. हे दिवे शिवमंदिरात देखील ठेवायला हवे. यामुळे जीवनातील सर्व दुःख आणि संकटे दूर होतील. 3. सर्व पितृ अमावस्येला तुम्ही भगवान शिव आणि पार्वतीची पूजा अवश्य करावी. यामुळे तुमच्यावर शिवकृपा राहील. या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीला तुळस, कुंकू, शंख, नारळ आणि केतकीची फुले अवश्य अर्पण करावीत. 4. या दिवशी संध्याकाळी पितरांच्या साठी दक्षिण दिशेला चौमुखी असलेला तेलाचा दिवा लावावा. हा दिवा पितरांचे मार्ग प्रकाशित करते आणि तुम्हाला त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतील. 10. मकर रास. 1. शनिदेव मकर राशीचा स्वामी आहे. तर सर्व पितृ अमावस्येला मकर राशीच्या लोकांनी तिळाचे तेल, काळे तीळ आणि चणा यांचे दान करावे. तसेच अंध व अपंग मुले किंवा वडीलधाऱ्यांनी शनी मंदिरात पितरांच्या नावाने भोजन करावे. 2. या दिवशी भगवान शिवाची पूजा देखील खूप फलदायी मानली जाते. अमावस्येला भगवान शिवाची आराधना करावी. शिवलिंगाला बेलपत्र, दूध, दह्याने अभिषेक करा आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. 3. अमावस्येच्या दिवशी 1.25 ग्रॅम काळे उडीद, 1.25 ग्रॅम काळे तीळ आणि 11, 21, 51 यापैकी कोणतेही रुपये 1.25 मीटर काळ्या कपड्यात बांधून भगवान भोलेनाथाच्या शिवलिंगाला अर्पण करा.
असे केल्याने कुंडलीतील अनेक दोष दूर होतात आणि जीवनातील सर्व संकटे आणि अडथळे दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे. 3. अमावास्येच्या दिवशी पाण्यात अख्खं मीठ घालून त्या पाण्याने घर पुसावं. असं केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरात सुख, समृद्धी आणि शांती येते. 4. घरात धूप जाळावे. घरात दुपारी 12 ते 4च्या दरम्यान मोहरीच्या तेलाचा दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावावा. पितरांना मुक्ती मिळते. 5. पिंपळाच्या झाडाला तीळ मिश्रित दूध टाकून 7 प्रदक्षिणा कराव्यात आणि दक्षिणमुखी दिवा लावावा. मुक्ती मिळते. 11. कुंभरास. शनिदेव कुंभराशीचा स्वामी आहे, तर सर्व पितरी अमावास्येला कुंभराशीच्या लोकांनी तिळाचे तेल, काळे तीळ आणि तेलापासून बनवलेल्या वस्तूंचे दान करावे. तसेच 11 श्रीफळ घ्या आणि जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांची नावे आठवत असतील तर त्यांची नावे द्या आणि त्या वाहत्या पाण्यात एक एक करून टाका. जर तुम्हाला नावे आठवत नसतील तर तुमच्या कुटुंबातील सर्व पूर्वजांचे स्मरण करताना त्या नारळाला वाहत्या पाण्यात प्रवाहित करून द्या. 2. एक कणकेचा दिवा करून त्यात तिळाचे किंवा राईचे तेल घालून तो दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावावा व आपल्या पूर्वजांना सद्गती मोक्ष मिळावा यासाठी प्रार्थना करावी. हा उपाय फक्त रविवारी सोडून इतर वाराला करावा. 3. पिंडदानाला फार महत्त्व आहे. काही कारणांनी जर तुम्ही पितरांचे पिंडदान केले नसेल तर सोमवती अमावास्येला पिंडदान अवश्य करावे. त्यामुळे पितरांची आत्म्याला संतुष्ट होईल. 4. अमावास्येच्या दिवशी तुम्ही दूध आणि तांदळाचे दान अवश्य करा. त्यामुळे तुम्हाला आर्थिक त्रासातून मुक्ती मिळेल. काही कारणाने जर पितृ तुमच्यावर नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर होईल. 5. अमावास्येला काळ्या तिळाचे दान अवश्य करा. त्यामुळे पितृदोष दूर होतो आणि तुमच्यावर कृपा राहते. त्यामुळे तुम्ही जीवनात प्रगती करता. तुम्ही काळे तीळ मंदिरातही दान करू शकता. 12. मीनरास. बृहस्पती हा मीन राशीचा स्वामी आहे. त्यामुळे मीन राशीच्या लोकांनी सर्व पितरी अमावास्येला गीता, रामायण, पिवळ्या रंगाच्या मिठाई आणि कपडे यासारखे ग्रंथ दान करू शकता. तसेच दूध आणि सुक्या मेवापासून बनवलेले खाद्यपदार्थ गरीब आणि गरजूंना दान करा. असे मानले जाते की अमावास्येला काळे तीळ पितरांना अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो, कारण तीळ हे पितरांचे प्रतीक मानले जाते. अशा स्थितीत स्नान करून गंगा नदीत काळे तीळ सोडल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते, तसेच ते आनंदी होतात. 3. अमावास्येच्या दिवशी सुके नारळ नदीत किंवा वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे. असे केल्याने तुम्ही कालसर्पदोषापासून देखील मुक्त होऊ शकता. 4. पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही या काळात रोज गाईला चारा देऊ शकता. 5. पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही रोज सकाळी किंवा संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावायला हवा. श्री स्वामी समर्थ.